मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत 17 तारखेला म्हणजे 17 जानेवारीला संकष्टी चतुर्थी आहे। तर आपण त्यासाठी कुठले उपाय करायचे आणि या गणेश पुराणाचा या उपासना खंडाचा नुसतं श्रवण मात्र आपले सर्व पापे जळून भस्म होतात आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती होते, आपले मुलं अभ्यासात हुशार होतात आणि ज्या कामात म्हणजे तुम्ही निपुण असणार, ज्या कामात तुमचे अडथळे येत असतील तर त्या कामात यश आणि सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करणारे असे हे गणेश पुराण आहे। या गणेश पुराणाचे नुसते श्रवण मात्रे पुण्यफळाची प्राप्ती होते, गणेश लोकाची प्राप्ती होते। ज्यांच्या पदरी जास्त पुण्य असेल त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल। सहजासहजी हे गणेश पुराण कोणालाही ऐकायला मिळणार नाही। तर आज आणि उद्या 2 दिवस नक्की ऐका। 2 दिवस पण आपण हे गणेश पुराणाचं श्रवण पठण केलं तरी पण गणपती बाप्पा आपल्या सर्व संकटाचा नाश करतील, आपल्या विघ्नांचा नाश करतील आणि आपल्या सर्व कामात यश येईल। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत सोमकांत राजाची कथा। श्री गणेशाय नमो नमः। कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय गणपती बाप्पा, श्री गणेशाय नमः काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका। जोपर्यंत तुम्ही कमेंट्स लाईक सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत व्हिडिओ दुसरा पोहोचणार नाही, म्हणून कमेंट्स नक्की करा, लाईक करत जा, म्हणजे तुमच्यापर्यंत जो दुसरा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी टाकेल तर तो लवकरात लवकर पोहोचेल। तर 2 दिवस हे गणेश पुराणाचं आपण श्रवण पठण करूया। तुम्ही गणपती अथर्वशीर्ष आणि जे काही देवी पुराणाचं जे आलेलं होतं तर ते पण बऱ्याच लोकांनी श्रवण पठण केलं। व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, बरेच काही कमेंट्स आल्या, तर धन्यवाद अशाच कमेंट्स आणि माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आता आपण गणेश पुराणाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। श्री गणेशाला नमस्कार असो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हे वक्रतुंड असलेल्या, थोराड शरीर असलेल्या, कोटी सूर्याप्रमाणे तेज असलेल्या देवा गणेशा, माझी सर्व कार्य सदैव निर्विघ्नपणे पार पाड। जे माझे या कथा ऐकतो त्यांच्या सर्व कार्यांमध्ये यश, संपत्ती, बुद्धी, धनसंपदा, ज्ञानाची प्राप्ती, जे जिथे जातील तिथे त्यांना यश, कीर्ती, मान सन्मान वाढू दे। जे माझे थोडंसं सुद्धा श्रवण मात्र पठन मात्र करेल तरी सुद्धा त्याला त्वरित सर्व मनाच्या इच्छा पूर्ण कर। जो कोणी ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ ओम गम गणपतये नमः या मंत्राचा सकाळ संध्याकाळ जप करतो त्यांच्या घरात तू धन, संपदा, यश, कीर्ती, मान सन्मान वाढव। अशा तू सर्वांच्या भक्तांच्या इच्छा कामना पूर्ण कर आणि सदैव सर्व कार्य निर्विघ्न कर। स जयती सिंदूरवदनो देवो यद पाद पंकजम स्मरणं वासरमणिरिवं तमसा राशी नाशयंती विघ्ननाम। कपाळी सिंदूर लावलेल्या श्री गणेशाचा जय जयकार असो। सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे श्री गणपतीच्या पदकमल स्मरणाने विघ्न राशीचा नाश होतो। पुरातन काळी शौनिक ऋषींनी अखंड 12 वर्ष चालणारे सत्र सुरू केले होते। त्यांच्यासाठी तेथे पुराण सांगणारे सूत, विद्वान, रसिक, श्रद्धावंत ऋषी मंडळी आली होती। त्या सत्रामध्ये श्रोते मंडळींची मनोरंजन होऊन त्यांना नवज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून सूत म्हणून पौराणिक कथा उपकथा सांगत असत। त्या ठिकाणी सुतांनी 18 महापुराणे सांगितले। पुराणे ऐकून समाधानी झालेले ऋषी सुतांना म्हणाले, आपल्यासारखा सरस्वतीचा आशीर्वाद असलेल्या अमूल्य वक्ता दुर्लभ आहे। आमचं भाग्य थोर म्हणून आम्हाला आपला सहवास घडला। तुमच्या तोंडून 18 पुराणे ऐकल्यामुळे आम्ही पापमुक्त झालो, आम्ही धन्य झालो। तेव्हा अशाच काही पुराण कथा सांगा की ज्याच्यामुळे जन्माचं सार्थक होईल। त्यावर आनंदित होऊन सूत त्या ऋषींना म्हणाले, तुम्ही लोक पुण्यशील आहात, बुद्धिवानी आहात, तुमच्या प्रश्नामुळे मला उत्साह येतो, आनंदी होतो। अशा श्रोत्यांना पुराण कथा सांगायला मला नक्कीच आवडेल। आतापर्यंत मी तुम्हाला 18 महापुराणे सांगितली, त्याप्रमाणे उपपुराणे सांगण्याचा माझा मानस आहे। या उपपुराणात नरसिंह, नारदीय आणि गणेश ही सर्वात श्रेष्ठ पुराणे आहेत। त्यापैकी मी तुम्हाला गणेश पुराणाची कथा सांगतो। हे पुराण मृत्यू लोकात ऐकायला मिळत नाही। 4 मुखींचा ब्रह्मदेव सुद्धा श्री गणेशाचे वर्णन करू शकत नाही, तेथे मी गणेशाचे महात्म्य काय करू शकणार। सृष्टीची उत्पत्ती, पालन पोषण आणि संहार करणारे
ब्रह्मा, विष्णू व महेश हे श्री गणेशाच्या कृपेनेच आपापली नेमलेली कार्य पार पाडित असतात. श्री गणेशाच्या आज्ञेने पंचमहाभूते आपापली कार्य पार पडतात. तुम्हाला मी थोडक्यात श्री गणेशाची माहिती सांगतो, आपण ती मनापासून ऐकावी. हे श्री गणेश पुराण हे पहिल्यांदा महर्षी व्यासांनी भृगूला सांगितले. भृगु ऋषींनी सोमकांत राजाला सांगितले आणि सोमकांत राजाने सर्व लोकांना कथन केले. प्रथम मी तुम्हाला सोमकांत राजाची कथा सांगतो, ती ऐका. पूर्वी देवनगरात सोमकांत नावाचा सौराष्ट्र देशातील एक राजा होऊन गेला. तो धर्मनिष्ठ होता, तसेच अर्थासह वेदांची त्याला माहिती होती. चतुरंग सैन्य त्याच्या जवळ होती. बृहस्पतीसारखी त्याची बुद्धी होती. अत्यंत श्रीमंत व तेजस्वी असा तो समाशील राजा होता. सोमकांताकडे विद्याधीश, रूपवान, क्षेमकर, ज्ञानमय आणि सुबल नावाचे 5 प्रधान होते. ते अतिशय हुशार आणि पराक्रमी होते. तसेच ते राजकारणात कुशल होते. त्यांनी अनेक प्रदेश काबीज करून आपला राज्य विस्तार केला होता. सोमकांताचा राज्यकारभार अक्कल हुशारीने त्यांनी चालवला होता. सुधर्मा नावाची सोमकांताची राजाची राणी ही खूपच रूपवती व पतिव्रता होती. अतिथीचे स्वागत करणारी अशी धर्मशील होती. सोमकांत, सुधर्म यांना हेमकंठ नावाचा कुशाग्र बुद्धी मुलगा होता. त्यांची अंगी 10 सहस्र हत्तीचे बळ असलेल्या तो बलशील होता. हुशार, प्रधान आणि राणी राजपुत्रासह मोठमोठे यज्ञ याग करून सोमकांत राजाने अनेक वर्ष राज्य केले. पुढे सूत सांगू लागले, सोमकांत राजाला एकाएकी कुष्ठरोग झाला. त्यामुळे तो कुरूप दिसायला लागला. पूर्वकर्माची फळ होती. हे पूर्वी केलेल्या जन्माचे चांगले आणि चांगले कर्माचे फळ वाईट आणि चांगले व वाईट कर्माचे फळ वाईट लाभते. कर्माचे फळ हे ज्याला त्याला वाईट असो वा चांगले हे भोगावेच लागतात. कुष्ठरोगाच्या त्रासाने राजा फार दुःखी कष्टी झाला. एक दिवस राजाने आपली पत्नी सुधर्मा व पुत्र हेमकंठ तसेच 5 प्रधानांना जवळ बोलावले. त्यांना आपले दुःख सांगितले. सोमकांत म्हणाला, आजपर्यंत सर्व धर्माचे पालन केले, पराक्रमी शत्रूचा पराभव केला, पण माझे पूर्वजन्माचे भोग म्हणून माझ्या वाटेला हा रोग आलेला आहे. नावाप्रमाणे मी शोभून दिसत होतो, पण या घाणेरड्या रोगाने माझ्या शरीराची काय अवस्था झाली आहे ते तुम्ही बघत आहात. पूर्वजन्मी कोणतं पाप केलं होतं काही कळत नाही. मला या जन्मात तरी काही वाईट कृत्य केलेले नाही असे मला वाटते, असे राजाने म्हणाले. प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळले. भगवान शंकराची अखंड भक्ती केली. वाईटांच्या संगतीत राहिलो नाही. सुगंधी द्रव्याने रोज स्नान करणाऱ्या या शरीराला अशी दुर्गंधी का बरं यावी असे राजाने म्हणाले. त्यामुळे मला हे जीवन नकोसे झाले आहे. अशा दुर्गंधीयुक्त शरीराने जगण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून मी निश्चय केला आहे की हेमकंठाला गादीवर बसून आणि मी वनात जाणार आहे. या गोष्टीला तुम्ही सर्वजण मला परवानगी द्या. राहिलेले आयुष्य मी परमेश्वराच्या सान्निध्यात घालवेन, मनुष्य जन्माचे सार्थक करेन. असे बोलत असताना राजा बेशुद्ध होऊन खाली पडला. सगळ्यांची धांदल उडाली, परंतु प्रधानांची लगेच योग्य उपचाराने केल्याने राजा सोमकांत शुद्धीवर आला. हेमकंठाला गादीवर बसवून नंतर प्रधानही राजाबरोबर वनात जायला निघाला. सुधर्मा ही सुद्धा पतीची सेवा करण्यासाठी सोमकांत राजाबरोबर जाण्यास निघाले. तेव्हा हेमकंठ म्हणाला, तुम्ही सर्वजण वनात चाललात, मग मी आई वडिलांशिवाय राज्य करू शकेन का? मलाही सुखात राहायची इच्छा नाही. मीही तुमच्याबरोबर येतो. हे ऐकून सोमकांताला आपल्यावरील सर्वांचे किती प्रेम आहे हे जाणून खूप आनंद झाला. सोमकांत म्हणाला, हे बघ हेमकंठा, मुलाचा धर्म आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हा आहे. म्हणून माझी आज्ञा समजून प्रधानांबरोबर तू राज्य चालव. जो पुत्र वडिलांची आज्ञा पाळतो, गयेला पिंडदान करतो, तोच खरा सुपुत्र असे शास्त्रात सांगितले. म्हणून मी आणि सुधर्मा आज आम्ही दोघे जण वनात जाणार आहोत. अन्य कोणीही आमच्याबरोबर राज्य सोडून येणार नाही. सूत पुढे म्हणाले. सोमकांत राजाचा ठाम निर्धार पाहून हेमकंठाने त्याची आज्ञा पाळायचे ठरवले. राज्य कसे चालवायचे हेमकंठाला राजाने समजावून सांगितले. राजा म्हणाला, पहाटे उठून स्वच्छ ठिकाणी जाऊन आपल्या श्री गुरुचे स्मरण प्रथम करावे. नंतर ईश्वराची भक्ती पूजा करावी. झालेल्या अपराधाची क्षमा मागावी. त्यासाठी भूमीची प्रार्थना करावी. नंतर श्री गणेशाची स्तुती करावी आणि मग गणेश पंचायतनाची प्रार्थना करावी. जो कोणी गणेश पंचायतनाचे रोज सकाळी उठून नामस्मरण करतो त्याचे सर्व पापे लगेच चटकन दूर होतात. तर गणेश पंचायतन म्हणजे काय आणि गणेश पंचायतन देवता कोणते? गणपती, शंकर, विष्णू, देवी आणि सूर्यदेव हे गणेश पंचायतन आहे. म्हणजे गणपती पंचायतन यांना म्हणतात. ज्याची आपण रोज उपासना करतो त्या देवतेचे ध्यान म्हणजे मानस पूजा करावी. नगराच्या नैऋत्याला जाऊन आपली प्रांतविधी करावा. दात घासून तोंड धुवावे. गार पाण्याने स्नान करावे. नंतर वेदपठण, होम, तर्पण, बलिदान करावा. बलिप्रदान व अतिथीचा सत्कार करावा. पंचमहायज्ञ करावे. नंतर ब्राह्मणांसह अतिथी भोजन करावे. दुपारी पुराण इत्याद शास्त्रे ऐकावे. दुसऱ्यांची निंदा कधीही करू नये. दुसऱ्यांची निंदा करण्याने आपली झालेली पूजा सर्व वाया जाते आणि आपल्याला केलेल्या पूजेचे फळ मिळत नाही. म्हणून दुसऱ्यांची निंदा करणे टाळावे. काम, क्रोध, मद, मत्सर, गर्व, अहंकार या 6 गोष्टी टाळाव्या. कधीही कोणाला स्वार्थामुळे
तितकेच काम आहे तितके कधीही बोलू नये, क्रोध कधीही अनावश्यक कोणाला करू नये, कोणाच्या मनाला ठेस पोचेल असे उणे दुणे टामटूम कधी बोलू नये, काम क्रोध मत्स्य गर्व अहंकार या गोष्टी टाळाव्या। गर्वामुळे चांगल्याची फजिती झाली आहे, गर्वामुळे खूप काही जणांची फजिती झाली आहे, म्हणून कितीही लक्ष्मी आपल्या जवळ असो पण गर्व कधीही करावा नाही, खाली मान घालून सर्वांना नमस्कार करावा आणि प्रेमाने बोलावे, याच्याने लक्ष्मी कायम टिकून राहते। म्हणून या 6 गोष्टी नक्की टाळावे आणि पंचमहायज्ञ करावा, नंतर ब्राह्मण सहतिथी भोजन करावे, दुपारी पुराणे त्या शास्त्रे ऐकून दुसऱ्यांची निंदा करू नये, निंदा नासलती कधीही करू नये, दुसऱ्यांना कधीही त्रास न देता परोपकार करावा, स्वतःची स्तुती सुद्धा कधी करू नये, मी असं केलं मी तसं केलं, मी म्हणजे मीपणा कधीही आपली स्तुती करू नये, आपली स्तुती करणाऱ्याची सुद्धा पूजापाठ वाया जाते। तसेच गुरुद्रोह वेदांची निंदा अभक्षण भक्षण परस्त्री सुद्धा सेवन करू नये, नित्य कर्म कधीही करू नये, असत्य कधी बोलू नये, सत्याने चालावे, सज्जनांचे पालन करावे, दुर्जनांना दंड द्यावा, दीन दुबळे आंधळे अपंग यांचे रक्षण करावे, त्यांची मदत करावी, गुन्हेगारांना शिक्षा करावी, जे आपल्याला समजत नसेल ते सुयज्ञांना मोठ्यांना विचारावे आणि विश्वास कोणावरही ठेवू नये, मुख्यतः म्हणजे आपल्या शत्रूवर तर कधीही विश्वास ठेवू नये, लक्षपूर्वक राज्य करावे, आपल्या शक्तीनुसार दान धर्म करावा, हे राजाचे डोळे आहेत, हेर हे राजाचे डोळे आहेत व दूत हे राजाचे मुख आहे असे समजून वागावे, गुन्हेगारांना शिक्षा करण्यास कधी पण मागे पुढे पाहू नये, लोकनीतीने वागतात व केवळ शिक्षेच्या भीतीपोटीत हे ध्यानात घ्यावे, कोणाची निंदा नसेल ती कधी करू नये, कोणाची स्तुती सुद्धा जास्त करू नये आणि वाईट सुद्धा कोणाला बोलू नये, आणि कोणी स्तुती केली आणि किंवा वाईट बी बोलले त्यात सुख कधी मानावे नाही, आपले जे राजकीय डाव आहेत ते बाहेर पडता कामा नये, काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार या 6 शत्रू ज्यांनी जिंकले आहेत त्यांनी सर्व शत्रूंना आणि तिन्ही लोकांना जिंकून घेतलेले आहे, म्हणून या 6 जणांवर ताबा नक्की ठेवावा, लोकांचे पोटपाणी ज्याच्यावर आहे त्याच्यावर विनाश कधीही करू नये, ज्यांचा पोटपाणीचा धंदा आहे त्याला कधीही उठवू नये, त्याचा विनाशाचा विचार कधीही करू नये, मंदिरे उपवने यासाठी नेमून दिलेल्या जागा पुन्हा कधीही विकत घेऊ नये, गुप्त गोष्ट तर स्त्रियांना कधीही सांगू नये, गुप्त गोष्ट स्त्रियांना सांगितली तर ते बाहेर पडतील त्यांच्या पोटातल्या गोष्टी, कारण की स्त्रियांना श्राप दिलेला आहे की कधीही त्यांच्या पोटात कुठलीही गोष्ट राहणार नाही, म्हणून गुप्त गोष्ट माणसांनी कधीही स्त्रियांना सांगू नये, आपले राजकीय डाव कधीही बोलू नये, आपले सेवक नेहमी आपल्यावर खुश असतील असे आपले वर्तन ठेवावे। अशा प्रकारे आपल्याला मुलांना हेमकांठाला सोमकांत राजाने उपदेश केला, 3 प्रधानांना म्हणजेच विद्याधीश रूपवान आणि शंकर यांना तिघांना बोलावून राज्याभिषेकाची तयारी करायला सांगितली, ब्राह्मण नातेवाईक मंडळी प्रतिष्ठित नागरी वगैरे लोकांना आमंत्रणे दिली, सर्वप्रथम गणेशाची पूजा केली, नंतर सोमकांताने हेमकांठाला शास्त्राप्रमाणे सर्व राज्याभिषेक केला, राज्याभिषेकाच्या झाल्यानंतर प्रधानाने मुलाची काळजी घेण्यास सांगितली, योग्य प्रकारे राज्यकारभार करायला सांगितला, मग राजा पुढे वनवासात जातो। पुढे सूत म्हणाले, राज्याभिषेकाचा कार्यक्रम पार पडला, तो झाल्यावर सोमकांताने यथाविधी पूजन केले आणि दान धर्म केला, हत्ती घोडे गायी खूप दान धर्म केला, आपल्या दरबारातील सरदारांचा आणि गुणी कलावंतांचा सत्कार करून दान धर्म केला, प्रधानांना अनेक गावांची जहागिरी सांगितली, सोमकांत वनात जाण्यास दिवस उजळला, पूर्वजन्माच्या भोगाने दुःखी कष्टी झालेला सोमकांत जंगलात जायला निघालेला पाहता जनतेला खूप दुःख झाले, कारण की असा राजा कधी त्यांना भेटणार नव्हता की जो जनतेला आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत होता, जो तो आपापले उद्योगधंदे जागच्या जागी ठेवून राजाच्या विरहाने राजाच्या मागे मागे जायला निघाले, हेमकांठाचे डोळे अगदी भरून आले, मात्या पित्याचा विरह हेमकांठाला म्हणजे त्यांच्या मुलाला सहन होत नव्हता, सर्वांबरोबर तोही चालू लागला मागे मागे, सोमकांत पत्नीसह सर्वांबरोबर जवळजवळ 4 कोस लांब गेले, एका तलावाकाठी उभा राहून सर्व जनतेला राजा म्हणाला, प्रजनांनो मला माफ करा, माझ्या प्रिय मुलावर हेमकंठावर तुम्ही मुलाप्रमाणे प्रेम करावे अशी माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती, जसे तुम्ही माझ्यावर प्रेम करत होते तसे माझ्या हेमकंठावर माझ्या मुलावर तुम्ही प्रेम करा आणि माझी आठवण ठेवा, आता तुम्ही सर्वजण आपल्या घरी माघारी जा, म्हणजे मी सुद्धा पुढे जाईल, माझा पुत्र तुमच्याशी न्यायाने वागेल, हेमकंठापासून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही अशी प्रजनांना जनतेला राजाने आश्वासन दिले, आता तुम्ही परत जा, म्हणजे मला माझ्या
माझ्या मनाचे खरे समाधान मिळेल. त्यावर प्रजेतील एक मनुष्य म्हणाला, महाराज, ज्याप्रमाणे पाणी आपली शीतलता सोडत नाही, अग्नी उष्णता व सूर्य आपले तेज सोडत नाही, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सोडणार नाही. चंद्राशिवाय आकाशाला शोभा नाही, तुमच्याशिवाय मग राज्याला शोभा राहणार का? असा एक जण म्हणाला, आपण सर्वजण तीर्थस्थळी जाऊ. आणि भारतात अनेक ठिकाणी तीर्थस्थळे आहेत, त्यापैकी कोणत्याही तरी एका पवित्र गणेश तीर्थामध्ये तुमचे स्नान करू आणि गणेश तीर्थामध्ये स्नान करून तुमची कांती पूर्वीप्रमाणे आणून तुमचा रोग नाहीसा होईल अशी आम्ही गणपतीला प्रार्थना करू. ज्या घरात गणेश पुराणाचे श्रवण पठण होतं आणि तीर्थस्थानाच्या गोष्टी होतात त्या घरात कुठलाही रोग राहणार नाही. आणि ओम नमः शिवाय या ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जो कोणी घरात सकाळ संध्याकाळ जप करेल, या श्री गणेशाय नमः या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा या मंत्राचा जप करून ते पाणी आपल्या मुलांना जर प्यायला दिले तर त्याला कुठल्याही प्रकारचा आजारपणा होणार नाही. कसलेही त्याला म्हणजे कुठलाही आजार असो या काही असो तर तो सुद्धा असेल तर तो नाहीसा होईल. एवढं या गणपतीच्या मंत्रांचा प्रभाव अत्यंत पॉवरफुल मंत्रांचा या प्रभाव आहे. कारण की हा मंत्र सर्व राजांमध्ये, सर्व विज्ञानमध्ये, सर्व मंत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ मंत्र म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा सर्व संकटांचा, सर्व विघ्नांचा नाश करणारा हा मंत्र आणि सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करणारा हा मंत्र 108 वेळा तरी आपल्या घरात जपावा आणि ते पाणी आपल्या घरात शिंपडावे, आपल्या मुलाबाळांना प्यायला द्यावे. आणि कर्ज झाले असेल तर कर्ज दूर होईल. म्हणजे हा मंत्र सर्व प्रभावशील मंत्र आहे. मुला मुलींचे लग्न जुळत नसणार, मानसिक त्रास होत असेल, 7.5 घरात कटकटी चालू असेल, कुठलाही तुमचा जर इच्छा पूर्ण नसणार, घर नसणार, कर्ज असेल, धन नसणार, लक्ष्मी नसणार, ज्या कार्यामध्ये तुम्हाला यश पाहिजे असेल त्या कामामध्ये यश येणारा हा महामंत्र आपल्या घरात जपावा. या गणेश पुराणाचे श्रवण पठण करावा म्हणजे याच्याने आपल्या मुलाबाळांची प्रगती होईल असे राजाने सांगितले. मग ते तीर्थस्थानी जाऊन तुमचे सर्व काही आम्ही तुमचा आजारपणा आहे तर तो नाहीसा होईल असे राजाने आणि ते प्रजानाने त्यांचे संभाषण झाले. मग सर्वांचे सोमकांत राजाने सर्व ऐकून घेतले आणि सर्वांना राजधानीस परत जायची आग्रहाची विनंती केली. माझ्या मुलाला हेमकंठाला, बाबा, आजपर्यंत तुमचा विरह मला कधी झाला नाही, पण आता तुमच्याशिवाय मी राज्य कसे चालवणार असे आपल्या मुलाने आपल्या पित्याला सांगितले, राजाला सांगितले. हेमकंठाने राजाला सांगितले, मला तर तुमच्याशिवाय हे जीवन सुद्धा नकोसे वाटत आहे. यावर राजा म्हणाला, हेमकंठा, तुला हा मोह होणारच, म्हणून मी तुला धर्माचा, नीतीचा, कर्तव्याचा पूर्ण उपदेश दिलेला आहे. आपल्या पित्याची आज्ञा पाळण्यासाठी परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद केला होता. रामानेही आपल्या राज्याचा त्याग केला होता. तो वनवासात गेला. रामाची आज्ञा मानून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडून सोडून दिले होते, तशी तू ही माझी आज्ञा मान, परत जा. 5 प्रधानांपैकी 3 तुझ्याबरोबर घेऊन जा. त्यांच्याबरोबर तू धर्माचे रक्षण कर, पालन कर. ही प्रजा सर्व मुलांप्रमाणे सांभाळ. हे पूर्ण राज्य तुझ्या स्वाधीन केली, ही प्रजा तुझ्या पूर्ण स्वाधीन केली. आता तू राज्याचे पालन पोषण कर. तसे केले नाही तर कर्तव्य पालन करण्यात तू कसूर केले असे होईल. असे समजा मी जर पुन्हा पहिल्यासारखा झालो, चांगली माझी कांती परत आली, माझ्या अंगाला हा रोग, कुष्ठरोग लागलेला आहे, हा कुष्ठरोग जर बरा झाला तर मी परत राज्यात येणार आणि परत मी गादीवर बसेल. पण मी आता माझ्या जागेवर तुला बसून जातोय मुला, तर तू परत जा, या प्रजेला परत घेऊन जा असे सोमकांताने निश्चयात्मक बोलून, विश्वासपूर्वक बोलून हेमकंठाला, प्रधान व सर्व जनतेला नगरीकडे जायला सांगितले. जाताना सोमकांताने हेमकंठाला अनेक आशीर्वाद दिले. जाताना आपल्या मुलाला खूप आशीर्वाद दिले की तू सर्व प्रजा अगदी व्यवस्थित सांभाळशील, तुझं सर्व कामात यश येईल, तू जिथे जाशील तिथे तुझा विजय होईल, असे खूप आशीर्वाद दिले. मग हेमकंठानेही आपल्या सेनासह सोमकांताला एक प्रदक्षिणा घातली व तो राजाकडे निघाला. पुढे सूत सांगू लागले. मग सूत पुढे सांगत होते, नगरीत जात्यावेळी हेमकंठाने आपल्या आईचे दर्शन घेतले. मुलाने आपल्या आईचे दर्शन घेतले, तिला साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि आई, तू सुद्धा मला सोडून चाललीस? निदान तू तरी बाबांना सांग आणि मला माझ्याबरोबर चल, मला बरोबर घ्यायला ये. अगं, तुझ्याबरोबर राहून जे सुख समाधान मला मिळेल ते गादीवर बसून राज्यावर मिळणार नाही. मुलाचे बोलणे ऐकून सुधर्मा म्हणाली, हेमकंठा, तू उगीच आग्रह करू नकोस. महाराजांना कितीही दुःख, विरह होऊ दे, ते त्यांच्या निश्चयापासून अजिबात ढळणार आहेत. म्हणून पुत्रा, तू माझी आज्ञा मान
आज्ञा समजून परत मागे जा आणि या प्रजेला सांभाळ कर. तुला सोडून मला जाताना काही आनंद होत नाहीये, परंतु माझा धर्म आहे की पती सेवा हा पतिव्रता धर्म आहे, म्हणून मी वनात माझ्या पतीबरोबर जात आहे. तर तू राज्यावर जा. मग मात्र आईला नमस्कार करून मुलाने हेमकंठ नाईलाजाने प्रजेला घेऊन आपल्या सहकार्याबरोबर नगरात परत गेला. राजपुत्र नगरात आल्यामुळे प्रजा ही आनंदी झाली. त्याच्या स्वागतासाठी सुगंधित जल रस्त्यावर शिंपडले, गुड्या उभारल्या. नगरात प्रवेश केल्यावर हेमकंठाने आपल्या सेवकांना वस्त्रालंकार दिले. मातृपितृ आज्ञेनुसार हेमकंठ राज्यकारभार पाहू लागला. उपदेशाप्रमाणे हेमकंठाने प्रजेचे मुलाप्रमाणे पालन पोषण केले. सोमकांत वनात गेल्यावर पुढे काय घडले महाराज? ऋषींनी विचारले. मग राजा वनात गेला तर काय घडले असे ऋषींनी विचारले. तेव्हा सूत म्हणाले, हेमकंठ आपल्या नगरीत गेला. तिकडे सुधर्मा सोमकांत आपल्या सुबल आणि ज्ञानमय दोघांना प्रधानांबरोबर निबिड वनात जाऊ लागले. जसे काही वनाला प्रभू श्री रामसह सीता जात आहे असे भासत होते. चौघही परस्परांना विचारून सर्व काही करीत दरमजल करीत होते. एकामागून एक वने पार करीत होते. एका सरोवराच्या तीरावर आले. त्या सरोवरात खूप मोठमोठ्या मगरी, कासव, हत्ती, जंगलामध्ये देवदार, तमाल, बकुळ, पिंपळ, फणस, नीम वगैरे अनेक घनघाट वृक्षांची दाटी होती. त्या झाडावर बगळे, ससाने, हंस, कोकीळ, पोपट, कावळे असे अनेक पक्षी राहत होते. त्या भागात राहणारे ऋषी तेथील सरोवरात पाणी आणि पुष्पकमळे नेत असत. निसर्गरम्य सरोवरापाशी येऊन सुधर्मा आणि सोमकांताने आपली तहान भागवली. त्या ठिकाणाचे सुगंधी वासाने मोहित होऊन ते तेथेच बसून राहिले. एखाद्या नंदनवनातच आपण हवत असे त्यांना वाटत होते. सुधर्म व सोमकांताने तेथे स्नान केले. सुधर्मा आपल्या पतीची सेवा करण्यात गुंग होती, तर दोघे प्रधान कंदमुळे आणण्यासाठी जंगलात निघून गेले. त्या तळ्याकाठी सोमकांताला झोप लागून गेली. तेथे एक सुंदर असा तेजस्वी ऋषी कुमार आला. सुधर्माला त्याला पाहून खूप आनंद झाला. तिला वाटले आपल्या कल्याणासाठी हा इथे आला आहे असे वाटत होते. सुधर्माने त्याला हाक मारली. त्या ऋषीपुत्राला विचारले, तू कोण आहेस? तू कुठून आलास? आता तू कुठे चाललास? तुझे माता पिता कुठे आहेस? त्यावर ऋषिकुमार म्हणाला, मी भृगु ऋषीचा पुत्र पुलोत्तमा. माझी माता चव्यन माझे नाव असून आश्रमात पाणी नेण्यासाठी मी या सरोवरात आलो आहो. आपण कोण आहात आणि कोण इथं कशासाठी आला आहात? हे महाशय इतके सुंदर दिसतात, पण त्यांची कांती अशी का झाली? तुम्ही त्यांची पत्नी आहात वाटतं, म्हणून तुम्ही एवढी सेवा करताना दिसत आहे. पण काय हो, तुमचं लग्न तुमच्या मातापित्यांनी त्यांच्याबरोबर कसं काय केलं? त्याला ब्राह्मणांनी परवानगी कशी दिली? आणि तुम्ही एवढ्या देखण्या असताना त्यांच्या गळ्यात माळ कशी घातली? आणि आता अशा घनदाट जंगलात कशाला आलात? त्यावर सुधर्मा म्हणाली, जो राजा सुखात लोळत होता तो कशाचीही भीती न बाळगता अगदी भूत, पिशाच, वाघ आदी भयंकर इत्यादी श्रापदांची भीती वाटत असूनही या जंगलात आलाय. ज्याच्या पंक्तीला शेकडो ब्राह्मण जेवत असत. जेवणासाठी षडरसपूर्ण सुग्रास अन्न तसे तोच हा राजा या वनात सध्या कडू व आंबट फळे खाऊन भूक भागवित होता. रोज मऊ गादीवर झोपणाऱ्याला इथे जंगलात कुठेतरी कसं तरी झोपावं लागत होतं. ज्याच्या शरीराच्या सुगंधी वासाने 10 दिशा भरून जायच्या, अशा ज्यांच्या शरीराच्या दुर्गंधीने त्याच्याजवळ कोणी येत नव्हतं. पूर्वी ज्याच्या शेजारी शास्त्र पंडित उभे राहून चर्चा करायचे, त्यावेळी त्याच्या माशा घोंगवत असत. संकटातून दुःखातून आमची सुटका कशी होईल हे समजत नाही. मग तेव्हा सूत पुढे म्हणाले. सुधर्मा राणीचे बोलणे ऐकून चव्यनाला खूप वाईट वाटले. तो काही न बोलता कलश पाण्याने भरून आश्रमाकडे गेला. कलश आपल्या पित्यासमोर ठेवून खाली मान घालून तो उभा राहिला. भृगु ऋषी खूप तपस्वी भृगु ऋषी होते. भृगु ऋषींनी इंद्राला श्राप दिला होता. भृगु ऋषींनी एक फुलांची माळा म्हणजे स्वर्गात असताना एक गुलाबाची फुलांची माळा इंद्राच्या गळ्यात घातली. इंद्राने ती गळ्यात स्वीकारली नाही आणि हत्तीच्या गळ्यात टाकून दिली. हत्तीने सुद्धा भृगु ऋषींची माळा स्वीकारली नाही आणि जमिनीवर फेकून दिली. तर भृगु ऋषींना खूप मोठा राग आला आणि त्यांनी इंद्राला सांगितले की तुझ्यापासून लक्ष्मी हिरावून जाईल, तू धनहीन होशील. तेव्हापासून इंद्रलोकी गेला. तर त्याचे तांडव सुरू झालं. इंद्रलोकामध्ये भयानक, त्याच्याजवळ धन राहिले नाही, मारामारी खूप झाले. मग त्यानंतर
त्यानंतर इंद्राने भृगु ऋषींचे पाया पडले, नमस्कार केले की मला माफ करा, मी तुमच्या दिलेल्या माळाचा मी खूप अपमान केला होता, तर तुम्ही असे न करता मला क्षमा करा. पण भृगु ऋषी म्हणाले, मी तुला एक वेळचा शाप दिला की तुझ्याजवळ लक्ष्मी राहणार नाही, तुझं इंद्रासन सुद्धा छिनावून जाईल, तर तुझ्या आजपासून लक्ष्मी तुझ्याजवळ कधीच राहणार नाही. म्हणून इंद्राने खूप खूप पाया पडल्या, क्षमा मागितली. मग त्यावेळेस भृगु ऋषींनी सांगितले की तू महालक्ष्मी अष्टकचा पाठ कर. मग महालक्ष्मीच्या ज्यावेळेस समुद्र मंथनमधून 14 रत्न निघाले त्यावेळेस महालक्ष्मी सुद्धा समुद्र मंथनातून निघाली आणि इंद्रांनी लक्ष्मी अष्टक या स्तुती करून महालक्ष्मीला प्रसन्न करून घेतले. आणि त्यावेळेस महालक्ष्मीने आशीर्वाद दिला की मी कायमस्वरूपी तुझ्या जवळ राहील. जो कोणी ज्या घरात महालक्ष्मी अष्टक घरात 3 वेळा पठण होईल, सकाळ दुपार संध्याकाळ, त्याचे तिन्ही लोकांना म्हणजे त्यांची विजयीची प्राप्ती होईल. 1 वेळा जर पठण केले तर धनधान्य मिळते, 2 वेळा पठण केले म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतात, 3 वेळा पठण करणाऱ्याचे महाशत्रू विनाशनम असे महालक्ष्मीने स्वतः इंद्राला सांगितले. तर ते इंद्राला तेव्हा महालक्ष्मी प्रसन्न झाली. तर हे भृगु ऋषी हे तेच आहे की ज्यांनी इंद्राला श्राप दिला आणि इंद्राने महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा स्तुती केली. तर असे हे भृगु ऋषी महातपस्वी महाऋषी होते. हे भृगु ऋषी खूप मोठे तपस्वी होते. याची खूप मोठी कथा पण आहे की भृगु ऋषींनी शंकराची परीक्षा घेतली, महादेवाची शंकर म्हणजे भोळा महादेवाची परीक्षा घेतली, विष्णूंची परीक्षा घेतली आणि ब्रह्मदेवाची परीक्षा घेतली. तर तिघांना श्राप या भृगु ऋषींनीच दिलेला आहे. त्यामुळे या भूलोकावर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही आहे. या म्हणजे पृथ्वीवर भगवान शंकराचे पूर्ण अवताराचे मंदिर नाही आहे. आणि जगतचे पालन करता विष्णू भगवान निवडले गेले. तर का विष्णू भगवान निवडले गेले त्याची खूप मोठी कथा आहे. तर या भृगु ऋषी असे हे महातपस्वी होते. म्हणून जगत म्हणजे हे जगपालनहार विष्णू भगवानमध्ये सत्वगुण होता, म्हणून जगत पालनासाठी सत्वगुण होता. तर त्यामुळे विष्णू भगवान निवडले गेले. ब्रह्मदेवामध्ये रजोगुण होता, म्हणून ब्रह्मदेवा राजासारखे हुकूम करायचे. त्यामुळे या पृथ्वीवर एक पण भूलोकावर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही आहे. आणि भगवान शंकरामध्ये अहम मीपणा होता, तपस्वी तमोगुण होता. म्हणून तमोगुणामुळे त्यांच्या पूर्ण अवताराची एक पण मंदिर नाही आहे. 12 ज्योतिर्लिंग आहेत तर ते सुद्धा लिंग रूपामध्ये अवतरित झालेले आहेत. तर अशी ही कथा पण आहे. पण मग आपलं हे गणेश पुराणमध्येच राहून जाईल, थोडा इंट्रो लॉंग होऊन जाईल. ती पण खूप मोठी कथा आहे भृगु ऋषींची, सांगेल एखाद वेळेस. मग भृगु ऋषींनी त्याला विचारले की तू दुःखी का झाला. असे हे तपस्वी भृगु ऋषी होते, ते ज्याला जे बोलून द्यायचे ते तसं घडल्याशिवाय राहायचे नाही, एवढे भृगु ऋषी तपस्वी होते. मग त्यांनी विचारले, मुला तू असं दुःखी होण्याचे काय कारण आहे तुझे. त्यावेळेस त्या चौवन्याने सांगितलं की सोमकांत राजाची सर्व हकीकत त्याने कथन केली की मी पाणी घ्यायला गेलो होतो त्या आश्रमात, तिथे राजा आलेले, त्याच्या अंगावर खूप कुष्ठरोग झालेला आहे आणि त्यांची बायको एवढी सुंदर देखणी आहे आणि ती सेवा करत होती, असे सर्व हकीकत मग चौवन्याने सांगितलं. त्यावर भृगु ऋषींनी सांगितले त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन ये. मग पित्याची आज्ञा ऐकता चौवन्न तत्काळ सरोवराच्या दिशेने जंगलात आला. तोपर्यंत कंदमुळे व फळे आणण्यासाठी गेलेले प्रधान सुद्धा तेथे येऊन गेले. चौवन्न सुधर्माला म्हणाला, महाराणी तुम्ही सर्वजण आश्रमात माझ्याबरोबर यावं असे माझी पित्याची भृगु ऋषींची आज्ञा आहे. तर तुम्ही सर्वजण आमच्या आश्रमात चला. मग राणीला खूप आनंद झाला, आपल्या शरीरात नवचैतन्य निर्माण झालं असे तिला वाटले. 2 प्रधानांसह राजा राणी भृगु ऋषींच्या आश्रमात गेले. ते दोघं प्रधान जणू काही गणेश व कार्तिक स्वामी भासत होते, तर बृहस्पती सारखा चौव्यन वाटत होता. जणू काही कैलास पर्वतावर शंकर पार्वती चालले आहे असे वाटत होते. सोमकांत व सुधर्मा भासत होते. सर्व आश्रमात येऊन पोचले. सगळीकडे वेदघोषांचा आवाज घुमत होता. अनेक प्रकारचे प्राणी आपसासातील वैरभाव विसरून आश्रमात राजरोसपणे फिरताना दिसत होते. थंड गारा वारा अंगाला झोंबत होता. जराही उन्हाचा चटका बसत नव्हता. आश्रमात भृगु ऋषी व्याघ्र चर्मावर बसले होते. त्यांनी सर्वांनी विनय भावाने नमस्कार केला. हात जोडून सोमकांताला म्हणाला, महर्षी आज आपले दर्शन झाले, मी धन्य झालो. पूर्वी जन्माची काहीसे पुण्य माझ्या पदरात आले. माझ्या पूर्वजांच्या पुण्यकर्माच्या मुळे
कृपा आहे म्हणून आज मला तुमचे पावन चरण स्पर्श करण्याचा योग आला. मी आजवर चांगल्या प्रकारे प्रजापालन केले, आयुष्यात कधीच पापेचा वाटेला गेलो नाही, तरीही माझ्या शरीराची ही अवस्था झाली. या भयंकर व्याधीने मी ग्रासलेलो आहे. महारोग मला लागलेला आहे. महाराज, सर्व उपाय करून झाले पण सर्व व्यर्थ गेले. महाराज, आपल्या अस्तित्वाने या ठिकाणाचे वातावरण मला पतित पावन झाले हे ते बघून मला माझा रोग बरा कराल अशी मला विनंती आहे. माझा रोग कसा बरा होईल तर तुम्ही माझा रोग बरा कराल अशी मला आशाच नव्हे विश्वास आहे असे राजाने भृगु ऋषीला सांगितले. म्हणून मी तुमच्या आश्रमाला आलो आहे. माझ्या या व्याधीपासून मला सुटका करा महाराज. सोमकांताने वेदना विव्हल भाष्य ऐकून भृगु ऋषी म्हणाले, राजा, माझ्या आश्रमात आला आहेस ना, तेव्हा पूर्णपणे निश्चिंत राहा. जो कोणी येथे माझ्या आश्रमात येतो, या तुझ्या या संभाषणच्या कथा पण ऐकतो, तरी त्याचे दुःख संकटातून सुटका झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तू निश्चिंतपणे माझ्या या आश्रमात राहा. तुझ्या या व्याधीवरचा उपाय मी तुला जरूर सांगेन, कारण पूर्वजन्माच्या पापामुळेच तुला हे दुःख भोगावे लागत आहे. कोणते पाप केले होतेस तेही मी तुला सांगेन की तू कोणते पाप केले होते म्हणून तुला हे महारोग झालेला आहे. पण आधी तुम्ही सगळेजण भोजन घ्या. जंगलातून प्रवास केल्यामुळे तुम्ही सर्वजण थकलेले दिसत आहात, तेव्हा थोडा आराम करा. ऋषींच्या या वक्त्यावर सर्वांना अतिशय आनंद झाला. ऋषींनी त्यांना सर्वांना अभंग स्नान करायला सांगितले, उत्तम वस्त्रंकार दिली, नंतर उत्तम सुग्रास भोजन दिले. ऋषींनी शय्येवर त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली. ऋषींच्या विश्वासपूर्वक दिलाशाने राजाची काळजी दूर झाली होती. राजाला त्यामुळे जास्त शांत झोप लागली. अशी झोप त्याला कधी आपल्या राजवाड्यात देखील लागली नव्हती. दुसऱ्या दिवशी पहाटे संध्या होम आटपल्यावर भृगु ऋषींनी सोमकांताला बोलवले. सर्वजण ऋषी समोर येऊन बसल्यावर पूर्वजन्माची कथा सांगण्यास सुरुवात केली. हे सांगू लागले, राजन, पूर्वी विंध्य पर्वताजवळ कोल्हार नावाची एक सुंदर नगरी होती. त्या कोल्हार नगरीत चिद्रूप नावाचा एक वैभव संपन्न वैश्य राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव होते सुभगा. ती अतिशय सुंदर व पतिव्रताशील होती. या उभयतांना कामदा नावाचा सुस्वरूप मुलगा झाला. त्याला खूपच प्रेमाने वाढवले होते. तो मोठ्या झाल्यावर त्याने त्यांचे लग्न एका सुंदर मुलीशी केले. तिचे नाव कुटुंबनी असे ठेवले होते आणि देवत आणि अतिथीची तो नेहमी आदर आणि पूजा करी. मोठी पतिव्रता होती. तिला 5 कन्या 7 पुत्र झाले. काही काळानंतर चिद्रूप वैश्य मरण पावला. त्याच्या मागे त्याची पत्नी सुभगा सती गेली. नंतर संपत्तीचा वारस म्हणून कामदास सर्व सांभाळू लागला. संपत्तीचा मनसोक्त उपभोग घेऊ लागला. कुटुंबिनीने त्यावेळी त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितले, पण तो त्याकडे लक्षच द्यायचा नाही. थोड्याच दिवसात कामदाजवळ सर्व द्रव्य संपले, अगदी इतके की स्वतःचे राहते घर विकायची वेळ आली त्याच्यावर. तेव्हा कामदाने पत्नीला मुलांसह तिच्या माहेरी पाठवून घर विकून टाकले. सर्व संपत्ती गेली होती नव्हती तेही द्रव्य संपले. नंतर कामदाने नगरातील लोकांना लुटायला सुरुवात केली. अनेक प्रकारची कपटे कारस्थान करू लागले. चौर्य कर्म, दूत कर्म, जार कर्म करण्यात आणि लोकांना त्रास देण्यात त्याला आनंद वाटू लागला. वडिलांच्या काळातील कोणी कर्ज घेतली होती त्यांना खोटी कागदपत्रे देणे, खोटे बोलणे, गोरगरीब बाया बापडांसह लुबाडणे, कर्ज काढून देणे, बुडवणे असा उद्योग तो करीत असे. नगरातील लोकांनी त्यांच्या त्रासाबद्दल सांगितल्यामुळे राजाने त्याला नगराबाहेर हाकलून दिले. नंतर तो जंगलात राहून वाटमारी करू लागला. गरिबाचे प्राण घेणे, आपल्यापेक्षा ताकदवान असेल तर पळून जाणे अशा प्रकारे लुटू लागला. पशु पक्ष्यांना उगीच त्रास देणे, त्यांची हत्या करून उदरनिर्वाह करू लागला. लूटमारी करून कामदाने खूप संपत्ती जमवली. अनेक चोर आपल्या हाताखाली कामाला ठेवले. त्याच जंगलात तो आपल्या मुलाबाळांसह राहू लागला, अगदी एखाद्या राजाप्रमाणे. असेच दिवस जात होते. कामदा लुटालूट करून व जमवलेल्या संपत्तीवर होती सुखी जीवन जगत होते. एकदा दिवस अचानक एका हुशार ब्राह्मणाशी त्याची गाठ पडली. त्याने त्या गरीब ब्राह्मणाला उभे केले. गुणवर्धन असे नाव होते त्या ब्राह्मणाचे. हा आपले प्राण घेईल असे ब्राह्मणाला वाटले. तो खूप घाबरून गेला. भीतीने थरथर कापू लागला. गुणवर्धन ब्राह्मण म्हणाला, हे बघ, तू तर खूप धनवान आहेस, त्यासाठी तू माझी हत्या का करतोस? मी काय तुझा गुन्हा केला आहे? माझ्या घरी माझी दुसरी पत्नी आहे. पहिलीचे निधन झाले म्हणून मी दुसरा विवाह केला. माझ्या मृत्यूमुळे तिला कितीतरी दुःख यातना सहन कराव्या लागतील. आम्हाला दोघा वाचून जीवन जगणे कठीण होते. तू मला सोडून दे, जीवन दान दे. जीव दान देतो तो पित्याप्रमाणे असतो. मी ब्राह्मण असून तुला शरण आलो आहे. शरण येणाऱ्याचे रक्षण कर. यासारखा दुसरा धर्म नाही. जर तू माझा घात करशील तर तुला अनेक वर्ष नरकात खितपत पडावे लागेल. याचं तू आताच भान ठेव. अन्याय करून तू धन जमवलेस, पण त्या पापाचं प्रायश्चित तुला नक्की मिळेल.
प्रायश्चित्ताचा मात्र तुला एकट्यालाच भोगावं लागेल, कोणीही तुझ्या वाटेला येणार नाही. जो काही पाप करतो, चोरी चपाटी लुबाडणी करतो, तर ते पाप फक्त खाता 4 जण, पण त्याचे पाप एकाच्याच माथी लागते, जो करतो त्याच्या माथी लागेल असे त्याने सांगितले. तो ब्राह्मण गयावया करू लागला, पण कामदाला त्याची दया आली नाही, कारण प्राण घेणे हे त्याचे रोजचेच कर्म झाले होते. त्यामुळे त्याचे मन निष्ठुर झाले. कामदा म्हणाला, मूर्ख ब्राह्मणा, तुझी विद्वता माझ्या काय कामाची? मला आणि गाढवाला उपदेश करणे सारखेच. अरे, फुटलेल्या घागरीत कितीही पाणी भरले तरी त्यात काही राहणार आहे का? ज्याप्रमाणे मद्यप्राशन केलेल्या माणसाला उपदेश केलेला आवडत नाही, त्याप्रमाणे मलाही तत्वज्ञान आवडत नाही. ज्याला धनसंपत्तीचा साठा करायचा आहे त्याला दया माया करून काही उपयोग नाही. मला एक सांग, कावड्याकडे पवित्र जुगारी, माणसाकडे खरेपणा, भित्र्या माणसाजवळ धैर्य आणि सापाजवळ कधी क्षमा तुला दिसली का? इतके दिवस तुझ्यासारखी शिकार मला मिळाली नाही, आता तू काही माझ्या हातून सुटणार नाही. असे बोलून त्या कठोर हृदयाच्या कामदाने त्या ब्राह्मणाच्या तलवारीने चिरछेद केला. अशा हजारो ब्राह्मणाची हत्या त्याने केली होती. एक उदाहरण म्हणून मी त्याची कथा सांगितली. अशी वाईट कृत्य करता करता कामदाला म्हातारपण आले. म्हातारपणामुळे त्याचे शरीर थकले, दृष्टीहीन झाली, सौंदर्यही नाहीसे झाले, झोप नाहीशी झाली. नोकर चाकर मुले बायको सर्व त्याचा अनादर करू लागले. तेव्हा त्याला एक ब्राह्मण मित्राची आठवण झाली. त्याने त्याला बोलावले. त्याला सांगून आणखी इतर ब्राह्मण बोलावले. कामदाच्या भीतीने व त्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून इतर ब्राह्मण कामदाच्या घरी आले. ब्राह्मणांना दान द्यावे अशी इच्छा कामदाच्या मनात आली, पण त्या ब्राह्मणाने सांगितले की तुझ्यासारखे पापी माणसाकडून आम्ही दान स्वीकारणार नाही. तुझ्याकडून दानच काय, पण तुझ्याशी बोलणे सुद्धा आम्हाला पाप लागेल. असे म्हणून सर्व ब्राह्मण निघून गेले. ते घरी गेले. सचल स्नान करून पापमुक्तीसाठी पवमान सुक्ताचा जप करू लागले. या घडलेल्या घटनेमुळे कामदाचे डोळे उघडले. आपण खूप वाईट आहोत याची त्याला जाणीव झाली आणि त्याच्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला. आपण काहीतरी पुण्यकर्म केले पाहिजे असे त्याला वाटले. ओळखीच्या ब्राह्मणाची त्याने मदत घेतली. त्या जंगलात एक गणेशाचं जुनं मंदिर होतं. त्या मंदिरात जीर्णोद्धार करावा असे त्याला वाटले. त्याप्रमाणे कामदाने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पूर्वीच्या लहानशी जागी असलेल्या मंदिराचे त्याने प्रशस्त देवालय केले. मंदिराभोवती सुंदर अशा फळाफुलांच्या बागा लावल्या. देवालयाच्या चारी बाजूंच्या कोपऱ्यात विहिरी बांधल्या. कामदाचे जवळजवळ सगळे धन या मंदिरासाठी खर्च झाले. उरलेले धन त्याच्या नातेवाईकांनी घेतले. नंतर काही दिवसांनी कामदा मरण पावला. त्याच्या सगळ्या अंगाला काटे टोचले, दगडांनी ठेचून मारले आणि भयंकर अशा नरक यातना त्याला घोळावून दिल्या. चित्रगुप्त यमाकडे पाठवले आणि त्याला विचारलं, तुला आधी पुण्य भोगायचं आहे की पाप भोगायचं आहे असे यमाने विचारले. असे यमाने विचारल्यावर कामदा म्हणाला, मला पुण्य भोगायचे. मग यमाने त्याला राजाच्या पोटी जन्माला घातले. सौराष्ट्र देशातील राजाच्या पोटी जन्माला आलेला पूर्वजन्माचा महापापी कामदा तूच आहे. भृगु ऋषींनी असे त्याला सांगितले. सोमकांताचे मन संशयित झाले. संशय आला. तो काही न बोलता अगदी शांत बसला. तेवढ्यात एक चमत्कार झाला. सोमकांताच्या शरीरातून अनेक पक्षी बाहेर पडले. त्याला टोचा मारू लागले. वेदवेता ऋषींच्या वक्त्याचा संशय आल्याने हा प्रकार घडला आणि पक्ष्यांच्या टोचल्याने राजा घायाळ झाला. ऋषींना म्हणाला, ऋषीवर महाराज, आपल्या आश्रमात तर सर्व पक्षी आपले जन्मजन्मीची वैर सोडून एकत्र राहत आहे. मग मी बिचारा कुष्ठरोगी मला का असा त्रास देत आहे? हे पक्षी मला वाचवा या पक्ष्यांपासून, असे राजाने भृगु ऋषींना सांगितले. राजा, माझ्या बोलण्याविषयी तुझ्या मनात शंका निर्माण झाली ना, त्याचं फळ तुला भोगावं लागत आहे. तुझ्या मनात शंका, मी सांगता सांगता शंका का उत्पन्न झाली, तर हे पक्षी तुझ्याच शरीरातून बाहेर निघाले, तुलाच टोचा मारत आहे. बरं, ते जाऊ दे, घाबरायचं काही कारण नाही. माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या एका हुंकाराने हे पक्षी नाहीसे होतील. आता तू ऋषींनी एक हुंकार दिला, त्याबरोबर सर्व पक्षी नाहीसे झाले. सूत पुढे म्हणाले, गणेश पुराणाचा महिमा. मग भृगु ऋषींनी अंतर्ज्ञानाने गणेश पुराणाचा महिमा सांगायला सुरुवात केली आणि भृगु ऋषींनी अंतर्ज्ञानाने सोमकांताच्या पूर्वजन्माचे सूक्ष्मावलोकन, जे पूर्वजन्मी जे काही पुण्य पाप केले होते, सूक्ष्मावलोकन केले. आणि पुढे ते म्हणाले, राजा, तुझ्या पूर्वजन्माची पापे एवढी आहेत की त्याच्यावर कोणताही उपाय करता येणार नाही. तरीही तू निराश होऊ नको. तू जर गणेश पुराणाचं श्रवण केलंस, जो कोणी गणेश पुराणाचं श्रवण पठन करतो त्याचे हजारो जन्माची पातके नाहीसे होतात. ब्रह्महत्येसारखी मोठमोठी पापे नाहीसे होतात. तुझा जो कोणी गणेश पुराण श्रवण पठन करतो त्याचा चेहरा सुद्धा बघून घेतला तरी त्याचे पापे नाहीसे होतात. नाही तर या पापांपासून सुटका होणे
अजिबात शक्य नाहीये. जो गणेश पुराणाचे श्रवण पठण करतो त्याची सुटका निश्चित होते सर्व पापांपासून आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा कामना गणपती बाप्पा पूर्ण करतात असे भृगु ऋषींनी राजाला सांगितले. तू घाबरू नको, गणेश पुराणाचं श्रवण कर असे म्हणून ऋषींनी अष्टदश नामामंत्रित पवित्र जल तयार केले. 8 दिशांसाठी आणि 8 मंत्र नामांतरित पवित्र जल सोमकांताच्या अंगावर शिंपले. ते पाणी सोमकांताच्या अंगावर शिंपडताच बरोबर त्याच्या नाकातून अत्यंत लहान मनुष्य बाहेर पडला. पाण्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा जास्त असते. पाण्यामध्ये काही शक्ती खेचण्याची पाण्यामध्ये जास्त असते म्हणून कुठलाही मंत्र प्रभावाने असा गणेश पुराण असा पाण्याजवळ ठेवलं. ते पाणी आपल्या घरभर शिंपडलं. मुलाबाळांना प्यायला दिले, भाजीत टाकले, कणिक मळली, मटक्यात टाकलं, आपल्या लॉकरवर शिंपडलं. पाण्यामध्ये शक्ती खेचण्याची पॉझिटिव्ह ऊर्जा जास्त असते म्हणून कुठलंही पुराण श्रवण पठण, कथा श्रवण पठण, मंत्र श्रवण पठण करण्याच्या वेळेस 1 ग्लास पाणी देवघरात जरूर ठेवावे. ते पाणी आपल्या घराभरात शिंपडावे आणि अमृत म्हणून, तीर्थ जल म्हणून, गंगा जल समजून प्रत्येकाच्या हातावर द्यायचे. तीर्थ समजून, पंचामृत समजून ते जल सर्वांना प्राशन करायला लावायचे. याच्याने सर्व पापांचे नाश होते आणि असे भृगु ऋषींनी सांगितले. मग भृगु ऋषींनी अष्टदल करून ते पाणी त्या महाराजांच्या राजाच्या अंगावर शिंपडले आणि शिंपडता बरोबर सर्व पाप पुरुष त्याच्या शरीरातून, नाकातून अत्यंत लहान मनुष्य बाहेर पडला. बघता बघता तो जो पाप पुरुष होता, लहान मनुष्य होता, नाकातून बाहेर आला. तो एवढा वाढला की 7 वृक्षापेक्षाही त्याची उंची सर्वात जास्त होती. त्या मनुष्याचे डोळे अगदी लाल भडक होते, जीभ खूप लांब असून त्याच्या मोठ्या तोंडातून लोंबत होत्या. काळाकुट असा वर्ण होता. त्याच्या तोंडातून कधी रक्त, कधी पू, कधी घाणेरडे पदार्थ त्याच्या तोंडातून, त्याच्या दातातून येत होते आणि दात कडा चावीत होता. असा महाकाय पुरुषाचे ते रौद्र रूप पाहून आश्रमातील सगळे लोक घाबरून गेले की राजाच्या शरीरातून पाप पुरुष ते पाणी अंगावर शिंपडताच बरोबर बाहेर आले. ऋषींनी त्याला विचारले, हे पुरुषा तू कोण आहेस? त्यावर तो म्हणाला, मला पाप पुरुष असे म्हणतात. मी प्रत्येक प्राण्याच्या शरीरात वास्तव्य करतो. जे कुठलेही पाप कर्म करतात या पुण्य कर्म करतात त्यांच्या शरीरात मी पाप कर्मानुसार राहतो. चांगले कर्म केले चांगले कर्माच्या नुसार राहतो, वाईट कर्म केले वाईट कर्मानुसार राहतो. प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये मी वास्तव्य करतो. जसे प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत वास करतो तर एका साईडला पाप पुरुष सुद्धा त्याच्या वास्तव्य करतो, म्हणून मला पाप पुरुष असे म्हणतात. तुमच्या मंत्राच्या या जलप्रभावाने मी या राजाच्या शरीरातून नाकाद्वारे बाहेर आलेलो आहे आणि मला आता खूप भूक लागलेली आहे. तेव्हा मी काय खाऊ ते मला सांगा प्रथम, नाहीतर मी सर्वांना खाऊन टाकेल. सोमकांतासह तुम्हा सर्वांना खाऊन टाकेल. आपण मला राजाच्या शरीरातून जसे बाहेर काढले आहे तसे दुसरे राहण्याचे ठिकाण मला द्यावे असे त्या पाप पुरुषांनी भृगु ऋषीला सांगितले. त्यावर ऋषी म्हणाले, ते समोर आंब्याचे मोठे झाड दिसतंय ना, त्याच्या डोलीत राहा, त्याच्या मागे राहा आणि त्या झाडाचीच पाने खा. त्या पाप पुरुषाने आंब्याच्या झाडाला स्पर्श करतात आंब्याचे झाड जळून भस्म झाले आणि त्याची राख झाली त्वरित. पण भृगु ऋषी घाबरून तो पाप पुरुष त्या राखेच्या ढिगारीतच, भृगु ऋषीला घाबरून पाप पुरुष त्या राखेच्या ढिगारीतच दडून बसला, लपून बसला. हे पाहून भृगु ऋषी राजाला म्हणाले, हे राजा, तुझ्या हातून इतकी महाभयंकर पापे झाली आहेत की ते पाप पुरुषाने आंब्याच्या झाडाला स्पर्श करता बरोबर त्याचा राखेचा ढीग झाला. तर राजा, तू गणेश पुराणाचे श्रवण कर. गणेश पुराणाचे 1 क्षण, अर्धा क्षण, 1 मिनिट, अर्धा पाऊण तास जो कोणी श्रवण पठण करतो त्याचे सर्व पापांचे नाश होते आणि त्याची प्रगती व्हायला सुरुवात होते. रोग त्याचा कसलाही असेल ते सुद्धा दूर होतो. तर तू गणेश पुराणाचे श्रवण कर. गणेश पुराण सहजासहजी कोणालाही मिळत नाही श्रवण करायला. ज्याच्या पदरामध्ये खूप खूप काही जन्माचे पुण्य साचलेले असेल, खूप काही जन्माचा साठा झालेला असेल, त्यालाच हे गणेश पुराणाचे श्रवण करायला, पठण करायला मिळेल. हा सहजासहजी गणेश पुराणाचे श्रवण पठण करायला कोणालाच मिळणार नाही. 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे गणेश पुराण आहे. हे गणेश पुराणाचे श्रवण पठण करण्याने सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. तू गणेश पुराणाचे श्रवण कर आणि त्या पुण्याईने हे आंब्याचे झाड पुन्हा पूर्ववत वापस येईल आणि तो पाप पुरुष सुद्धा दडलेला आहे तर तो सुद्धा पुरुष रूपात येईल आणि तुझी सर्व पापे मुक्त होतील. तू गणेश पुराणाचं श्रवण कर. तर राजा म्हणाला, ऋषीवर्य,
श्री गणेश पुराण हे कधी वाचलं होतं, हे कधी सुद्धा मी गणेश पुराण ऐकलं नाही. हे गणेश पुराण मला ऐकवणारा कधी मिळेल का? हे गणेश पुराण मला कोण ऐकवेल? आणि हे गणेश पुराण आहे तरी कसं? हे गणेश पुराण मी श्रवण तरी करू कुठे? तर असे राजाने भृगु ऋषींना सांगितलं. यावर भृगु ऋषी म्हणाले, एकदा ब्रह्मदेवाने हे पुराण व्यासांना सांगितले होते. ते गणेश पुराण व्यासांनी मला सांगितले. तुझी इच्छा असेल तर मी तुला गणेश पुराणाचे श्रवण पठण करून देतो, तर तू गणेश पुराणाचे श्रवण कर. तर व्यासांनी भृगु ऋषींनी राजाला सांगितले, मी तुला सांगू शकतो, तुझी इच्छा आहे तर मी गणेश पुराण तुला सांगतो, पण प्रथम तू स्वच्छ अंघोळ कर, सरोवरावर जा आणि तू अंघोळ कर. शुद्ध मनाने माझ्याकडे, जो शुद्ध मनाने गणेश पुराण श्रवण पठण करतो त्याचा आत्मा परमात्मा बसून जातो. गणपती साक्षात त्याच्या हृदयामध्ये विराजमान होऊन जातो. म्हणून तू निर्मल मनाने, स्वच्छ मनाने गणेश पुराणाचं श्रवण कर. त्यावर लगेच सोमकांताने त्या सरोवरावर जाऊन अंघोळ केली आणि आजपासून गणेश पुराण ऐकणार असे मनाशी ठरवले. असा संकल्प करताच बरोबर राजाचा रोग बरा झाला. म्हणून जो कोणी गणेश पुराणाचे श्रवण पठण करतो त्याच्या कसल्याही रोग असेल तर तो बरा होईल. आणि ओम गम गणपतये नमः, श्री गणेशाय नमः, ओम गजाननाय नमः, ओम सुमुखाय नमः या मंत्राचा सतत जप करीत राहतो, त्याचे बाप्पा सर्व इच्छा कामना पूर्ण होतात असे भृगु ऋषींनी सांगितले. मग भृगु ऋषीच्या कृपेने त्या राजाचा सर्व रोग नाहीसा झाला. शरीराची सर्व क्षते पूर्णपणे शांत झाली. शरीरातील जी कृमी होती, जो महारोग झालेला होता, महाकृष्ट रोग झालेला होता, त्यामुळे सोमकांताला खूप आनंद झाला की माझ्या शरीराचा रोग नाहीसा झाला. मी गणेश पुराणाचं श्रवण केलं, पठण केलं. ऋषींनी त्याला आश्रमात बोलवलं, तेथे त्याला बसवलं आणि सोमकांताला दिव्य शरीर प्राप्त झालं. तो ऋषींना म्हणाला, महाराज मी फक्त संकल्प केला, हातात पाणी घेतलं की मी गणेश पुराणाचं श्रवण करेन. त्यामुळे नुसतं संकल्प केल्याने, हातात पाणी घेतल्याने सुद्धा माझी जी महाभयंकर व्याधी होती, जो महारोग मला लागलेला होता, तो रोग संपूर्ण नाहीसा झाला. तर खरंच संकल्प घेता बरोबर हे गणेश पुराण एवढं महत्त्वाचं आहे. जर मी पूर्ण श्रवण करून घेईल तर माझे किती जन्म उद्धारून जातील असे राजाने भृगु ऋषींना सांगितलं. खरंच हे पुराण अत्यंत श्रेष्ठ आणि आश्चर्यजनक आहे. त्यावर ऋषी म्हणाले, खरंच हे पुराण महान आहे. ज्याच्या पदरात खूप काही जन्माचं पुण्य आहे ना, त्यालाच हे गणेश पुराणाचं ऐकण्याचा लाभ होईल, श्रवण करण्याचा लाभ होईल, पठण करण्याचा लाभ होईल. सहजासहजी हे गणेश पुराण कोणीही ऐकू शकत नाही. जो गणेश पुराण श्रवण पठण करतो त्याचा नुसता स्पर्श मात्रे त्याचे पापे जळून भस्म होतात. स्पर्श मात्राने सुद्धा गणेश पुराणाच्या जो व्यक्ती श्रवण पठण करतो त्याचा जर कोणाला धक्का बी लागला, स्पर्श बी केला, तरी सुद्धा त्याचे हजारो जन्माचे पातके नाहीसे होतात. जे हे पुराण ऐकतील त्याची 7 जन्माची पापे तर नष्टच होतील, पण त्याच्या घरी महालक्ष्मी स्वतः चालून होईल असे भृगु ऋषींनी सांगितले. ब्रह्मस्वरूप असलेल्या गणेशाचे महात्म्य वर्णन करायला कोणी समर्थ नाही. प्रत्यक्ष सहस्रमुखी शेष देखील त्याचे वर्णन करण्यास असमर्थ आहे. ज्याची श्री गजाननावर पूर्ण श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्यानेच हे गणेश पुराण श्रवण पठण करावे, म्हणजे त्याला गणेश पुराणाचा लाभ होईल. तर अशा या कथा होत्या सोमकांत राजाची, तर ती मी तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. श्री गणेशाची कमेंट्स करा, श्री गणेशाय नमः करा, ओम गम गणपते नमः करा, काहीतरी कमेंट्स करा. म्हणजे कमेंट्स करताना सुद्धा गणपती बाप्पा तुमच्या जर हृदयामध्ये विराजमान झालेला असेल तरी तुमच्या इच्छा कामना कमेंट्स करता बरोबर पूर्ण होतील, एवढी 100% गॅरंटी. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बल्लाळेश्वर गणपती अष्टक ऐकूया. या व्हिडिओच्या माध्यमाने आपण 1 अष्टक केले असे समजून, आपण 1 अष्टक ऐकले गणपतीचे तर त्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल. एवढे हे पॉवरफुल गणपती गणेश पुराण आहे. मला वाचताना तर खूप आनंद येत आहे, पण तुम्हाला श्रवण करताना बी आनंद यायला पाहिजे. जेवढ्या पॉवरफुल आणि विश्वासपूर्वक मी तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जाने गणपतीचे हे गणेश पुराण सांगितले, तेवढेच पॉझिटिव्ह ऊर्जाने तुम्ही श्रवण पठण करा. म्हणजे तुमचे जे चरण घरात आहेत तर ते एवढे पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे की तुम्ही प्रत्येक पाऊल परत तुमच्या इच्छा कामना लगेच पूर्ण
पूर्ण व्हायला पाहिजे एवढे पॉझिटिव्ह ऊर्जाने तुम्ही गणपतीचे गणेश पुराण श्रवण करा. जो कोणी गणेश पुराण निस्त्या इच्छा धरून सुद्धा श्रवण करेल, श्रवण मात्र त्याच्या इच्छा कामना पूर्ण होतील. 7 दिवसात, 1.25 महिन्यात, 6 महिन्यात एवढी 100% गॅरंटी. तर आता आपण गणपतीचे कुठले कुठले उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करूया या गणेश पुराणाच्या माध्यमाने ऐकून घेऊया. तर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या या 21 नावांचं पठण करून गणपती बाप्पाला एक दुर्वा वाहू शकता, जास्वंदाचे एक फूल वाहू शकता, 21 गुलाबाचे फूल वाहू शकता. गुलाबाच्या फुलामध्ये तुम्ही कापूर जाळून गणपतीची आरती करू शकता. कापूर आणि गुलाबाचं फूल जाळले आपण गणपती समोर तर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. तर गणपतीचे 21 नावांचा गणेश महिमा, गणेश सहस्र नामावलीचं पठण केल्याचे तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर तुम्ही 21 नावांचं सुद्धा पठण केलं ना तरी सहस्र नाम तुम्ही ऐकले, या पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर आपण गणेश सहस्र नामावलीचा जप करूया 21 नावांच्या माध्यमांनी. श्री गणेशाय नमो नमः. दुर्वा असतील दुर्वा व्हा, तांदूळ असेल एक तांदूळाचा दाना गणपतीला अर्पण करा. शिवलिंगावर बी अर्पण केला तरी पण चालेल. गणेश सहस्र नामावली 21 नावांमध्ये लपलेली आहे. तर ती कुठली आहे गणेश सहस्र नामावली? सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्न विनाशक, विनायक, धूम्रकेतू, भालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाच सिद्धी, दोंडी विनायक, दुर्वा विनायक, चंडी विनायक, देली गणपती नमो नमः. दुर्वा, शमीपत्र, तीळ, तांदूळ 21 नावांनी या मंत्रांचं पठण करावं. त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. तर मित्रांनो, अजून आपण काही उपाय ऐकूया. गणेशाय नमो नमः. संकटनाशनम स्तोत्रम. नारदवाच. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये. प्रथम वक्रतुंडंच एकदंत, द्वितीयकं, तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्रतं चतुर्कं, लंबोदरं च पंचमच, षष्ठम विकटमेव च, सप्तम विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकं, नवम भालचंद्रं च, दशमं तु विनायक, एकादशं गणपती, द्वादश तु गजानन, द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्येय पठेत् नर, न च विघ्न भयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभु. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्राना, मोक्षार्थी लभते गती. जपे गणपती स्तोत्रम षड्भिमासे फलं लभते, संवत्सरन सिद्धेच लभते नात्र संशया. अष्टभो ब्राह्मणभक्ष्यच लिखित्वा या समर्पयत तस्य विद्या भवेत्स्वर्वा. गणेशस्य प्रसादत. श्री नारद पुराणे संकटनाशनम श्री गणेश स्तोत्रम संपूर्णम. लाईक, शेअर, सबस्क्राईब. संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय. गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास खूप फायदा होतो. याने तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. गणाधिप संकष्टीचे चतुर्थीचे उपाय आपण जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीनुसार गणपतीची पूजा करून पूजेत दुर्वा अर्पण करावे. यासाठी 11 जोड्या दुर्वा अर्पण कराव्या. दुर्वा अर्पण करताना इदम दुर्वदलम ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करावा. याच्याने मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात. भगवान गणेश हे बुद्धी, सुख, समृद्धी देणारे आहेत. त्यांची पूजा केल्याने कुंडलीत बुध ग्रह बलवान होतो. त्यामुळे आनंद, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि संवादातील कौशल्य वाढते. चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी श्री गणेशाला सिंदुराचा तिलक लावावा. सिंदूर अर्पण करताना सिंदूरम शोभनम रक्तम सौभाग्यम सुखवर्धनम शुभदम कामदम चैव सिंदूरम प्रतिगुहाताम ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करावा.
कुंडलीत शनी दोष असेल किंवा शनीची 7.5 चालू असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला शमीचे पाने अर्पण करून तसेच शमीची वृक्षाची पूजा करून शमीच्या झाडाजवळ सरसोच्या तेलाचा दिवा लावून गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करावी। सोबत गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करावे। यामुळे सर्व समस्या दूर होतात आणि मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात। या दिवशी 21 मोदक करावे, 21 लाडू अर्पण करावे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही खिरीचा प्रसाद गणपती बाप्पाला अर्पण करू शकतात। याच्याने सुद्धा मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे तुम्हाला माझे हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।